अखिल जगत स्वामी साम सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पावमे तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट। सदानंदाचा येळकोट। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। दीदी तुम्ही ताटकळत उभा आहेसा राजवाड्यात बसताय काय? नाही ना ग, मी आज देवांची वाट बघते हायजी. बर काय हो असेल तर सांगा बरं का. मला काय बी नग हायजी, पर एक सांगता का? विचारा की. देव येणार आहे का नाही हे काय कळालं का जी? आता ते काही सांगता यायचं नाही बघा. पर तुम्ही इतकी वाट बघताया तुम्हासनी भेटाया येतेलच ती. अजून एक विचारू का जी? बाईजी देव कुठं आहे ती? जी देव देवी संघ आहे ती. पर त्यासनी किती वेळ लागल? नाही जी तसं सांगता यायचं नाही. नाही म्हणजे कवा धरणं वाट बघते आहे ना हो त्यांची. वैजी मला बी कळतं या ते म्हणून म्हणलं तुम्ही असं उभं राहणं बरं वाटत नाही बघा. काय करणार, देवांसंग वाड्यावर जायचं आहे ना. जी तुम्ही देवासनी सांगाल का मी हात त्यांची वाट बघते आहे ते? वैजी लवकर सांगा, नाही म्हणजे रात होत आली आहे ना. नाही तुम्ही काळजी करू नका सर, लगोलग जाऊन सांगतो बघा. येतो. भाषा शांत हो, तू उगीच स्वतःला त्रास करून घेते आहेस. नाही, मी नाही शांत बसणार. मी परत येतो देवा. नाही चोडप्पा, काय झालं? काय काम आहे? ते भानुबाईंचा सांगावा होता. पाहिलत, तिला थोडाही धीर नाही. तिला असं झालं आहे की केव्हा एकदा तुम्ही तिच्या सोबत जात आहात. म्हाळसा जी मी पुण्यांदा येतो. नाही थांबा, तिला गड सोडून पायथ्याशी जायला सांगा. वैजी चोडप्पा, तिला थांबायला सांगा. सांगा की मी येतोय म्हणून. या तुम्ही. वैजी
राघोबा गणोबा बरं झालं तुम्ही आला. हे मेण्याचं कुठवर आलंय ते बघायला गेलो होतो. हा मग मेना येतोच हाय बघा. तवर बानाई तुम्ही अतिथी कक्षामध्ये बसता का जी? का? नाही म्हणजे हात उभं राहण्यापरीस त्या अतिथी कक्षामध्ये बसलेलं बरं नव्ह का? हा बानू अगं बरोबर सांगतायत ती. अरे म्या कुठं नाही म्हणले, पर कशाला उगा आतमध्ये जायचं. देव येणारच आहे ती तेव्हा हातच थांबू ना. बानाई खरं तर तुम्ही हात कशा पाय थांबतायसा? हा नाहीतरी मेना आलाच असल. तुम्हाला गडाच्या पायथ्याशी सोडायला सांगू का म्या सेवकासनी? हा गणोबा राघोबा म्या हातच बरी आहे, आणि तसं बी म्या देवांसंग जाणार आहे. म्या सांगितलं आहे त्यासनी तसं. म्हाळसा तू हे असं कसं बोलते आहेस? ते काही नाही, मी तुम्हाला नाही जाऊ देणार. म्हाळसा तू मला अडवू नको. का नाही? ती तुम्हाला माझ्या देखत घेऊन जाणार आणि मी पाहत बसू? नाही, तुम्ही जायचं नाही म्हणजे नाही. खरं तर माझंच चुकलं. गडावरची कामं म्हणून मी आधी जाऊ शकलो नाही. पण जर आधी गेलो असतो तर ही वेळ आलीच नसती. नाही गेलात ना, मग आताही जाऊ नका. आता जर तुम्ही गेलात तर तो माझा अपमान असेल. येऊ का जी? ये. बानूबाईंनी तुम्हाला बोलावलंय जी. मीच पाहते तिच्याकडे. म्हाळसा जे झालं ते अति झालं. आता ह्यापेक्षा अधिक नको व्हायला. तुम्ही मला थांबवलं, मग तुम्हालाही थांबावं लागेल. म्हाळसा आतापर्यंत गडावर सर्वांना समजलं असेल की काय झालं ते, आणि हे योग्य नव्हे. मी बानूला भेटतोय. तुम्ही नाही जाणार ना तिच्याकडे? मी आता जरी गेलो नाही तरी मला नंतर जावंच लागेल. मी तिला दिलेलं वचन मोडू शकत नाही. तुम्ही जर गेलात तर मी तुमच्याशी बोलणार नाही. माझ्याकडे तुमच्याशी बोलायला शब्द नसतील. बानू, देवा, अहो किती वेळ झाला जी. कवा धरणं वाट बघते आहे म्या तुमची हात. होय, मला तुझा संदेश मिळाला. वय मला ठाव आहे. म्या तुम्हाला सांगावा धाडला नसता तर तुम्हाला लवकर सोडलंच नसतं त्याने. पण बानू, याआधी तू असा कधी हट्ट केला नव्हतास, तेव्हा आजच का? तर तुम्ही माझ्याकडे यायला विसरलात देवा? नाही बानू, मी येणारच होतो, पण अशा पद्धतीने कधीच घडलं नाही. याआधी मी येताना असा कधीच वाद झाला नव्हता. तर म्या कुठं वाद घातला देवा? माझं काही चुकलं आहे का जी? नाही बानू, पण तुझी आणि म्हाळसेची जी भेट झाली त्यामध्ये काय घडलं हे मला नाही ठाऊक. पण त्यात तुझा अपमान झाला म्हणून तू तुझी भूमिका बदलली आहेस का? तसं नाही, पर आजपातूर म्या समद गपगुमान सहन करतच होते की. पर आता मला असं वाटायला लागलं आहे का माझ्या वाटचं आता मला मिळाया हो. तुला असं वाटतंय का की त्याला
मी आणि म्हाळसा कारणीभूत आहोत म्हणून? असं कशापाई म्हणतायसा? बर, आज मी तुझ्याकडे येतोच आहे, पण तू पुढे हो. असं का? बानू, मी नसताना गडावर काही अनावश्यक घडू नये ह्याची काळजी घेतो आणि मग येतो. नाहीतर मला तसंच गडावर यावं लागायचं आणि मग तुला राग यायचा. नाही नाही देवा, मी नाही रागवायचे. परत तुम्ही खरंच याल ना? हो बानू, मी तुला म्हणालो आहे ना मी येईन म्हणून, मग मी येणार आहे. बरं, तुम्ही या आजी. आज स्वतःच्या हातानं तुमच्यासाठी जेवण करते, तुम्हासनी वाढते. काय करू? तुम्हासनी काय आवडतं? तुला जे आवडेल ते कर. बरं, आता कधी एकदा तुम्ही येतायसा असं झालंय बघा मला. येतो मी. देवा, हात येताना काही तंटा तर नाही झाला ना जी? बानू, त्याची चिंता तू नको करू. तू निश्चिंत होऊन वाड्यावर जा, मी येईन. जी. घुटमळतो खंडराया तुम बिना वसा जीव घुटमळतो. जीव घुटमळतो खंडराया तुम बिना वसा यो जीव घुटमळतो. हत्तीचा डोंगर फिरतीचा सागर असा कसा यो ढासळला. सात जन्माचा सपान धावून दोन घडीतच ढासळला. कसा सावरू कसा सावरू सांग राया. जीव आधी घुटमळला खंडराया माझा घास मल्हारी. खंडराया माझा पाणी मल्हारी. खंडराया माझा घास मल्हारी. त्याही माझी सडा जीव. खंडराया माझा घास मल्हारी. खंडराया माझा पाणी मल्हारी. खंडराया खंडराया माझा घास मल्हारी. खंडराया माझा पाणी मल्हारी. खंडराया माझा घास मल्हारी. त्याही माझी सडा जीव. या भोया सांब सदाशिवाकडे पाहताना मला काय वाटत आहे नाही सांगता येत. हो, एकीकडे त्यांची भक्त आहे आणि तिच्यासाठी दिलेलं वचन आहे, तर दुसरीकडे त्यांच्या अर्धांगिनी ज्यांना कशाचंही स्मरण नाही. श्री महादेवांसाठी हे अवघड आहे.
कैलासात देखील अधिक काळ ते एकांतात मौनात असायचे. मला समजतं आहे, परंतु इथे परिस्थिती वेगळी आहे. आपण तरी काय करणार? त्यांना हे सगळं सहन करताना पाहू शकण्याशिवाय आपण काही करू शकत नाही. मी काय किंवा तुम्ही काय, प्रयत्न तर केले आहेत, परंतु अपेक्षित ते घडलं नाही. त्याला कारणही आहेत. ही शिवलीला तर आहेच, पण दुसरी शक्यता अशीही आहे की श्री मायसा देवी खंडेरायांची परीक्षा तर घेत नाहीत ना, अशी शक्यता श्री खंडेरायांच्या मनातही आहे. परंतु ह्या साऱ्यात करण्यासारखं आपल्या हातात फार काही उरत नाही. असं म्हणून कसं चालेल? आपल्यावर जे दायित्व सोपवलं आहे ते आपल्याला पार तर पाडावंच लागेल. मग मी काय करावं असं वाटतं तुम्हाला? तुम्ही श्री माळसा देवींची भेट घ्या, त्यांच्याबरोबर वेळ व्यतीत करा. दुःखी असतील त्या. मी जाईन, परंतु आता मला देखील प्रश्न पडतो की त्यांच्याशी काय बोलावं. त्यांच्या शंका योग्य आहेत, त्यांचे प्रश्नही चुकीचे नाही, परंतु त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देताना मलाच थकायला होतं. मला समजत आहे, पण तरीही तुमच्या दोघींमध्ये अत्यंत गोडवा आहे. तुमच्या सहवासात त्यांना बरं वाटेल. बरं, मी जाते त्यांना भेटायला. लवकर या, मी प्रतीक्षा करत आहे. हो, येते. माळसा, मी चाललो आहे तुला सोडून, हा जेजुरी गड सोडून. मी सांगितलं आणि तुम्ही आलासा. होय, तेव्हा तुम्ही आज येणार म्हणून समजा वाडा सजवला आहे बघा. म्या बानू, मला तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद दिसतो आहे. अशीच आनंदित राहा. म्या राहीन की, पण तुम्ही पाहिजे मला मोहर. मग मला दुसरं काय बी नव्हे. जेव्हा तुम्ही नसला ना, का ह्या वाड्याला काही शोभाच नाही बघ. असं कसं बानू, तू आहेस ना. तुझ्यामुळेच इथल्या ह्या भूमीला, ह्या वास्तूला अर्थ आहे, हे ध्यानात घे. हा पायथा, ही भूमी तुझ्याच नावाने ओळखली जाईल. पण माझ्या नावा अगोदर तुमचं नाव आलं तरच मला आवडेल. नुसतं माझं नाव ओळखलं गेलं तर मला नाही आवडायचं. कारण आज मी जे आहे ते तुमच्यामुळे आहे देवा. बानू, इतकं प्रेम करूनही तू विसरून जातेस. ह्या काय विसरले जी?
तू हे विसरते आहेस की तू जिची सेवा केली आहेस ती पार्वती म्हणजेच म्हाळसा खर तर तुझी प्रिय सखी आहे. तू हेही विसरते आहेस की प्रेमाच्या पायवाटेच्या पुढे तुझी भक्तीचीही एक वाट आहे.